तर सुप्रभात मित्रांनो, आता आपण आहे महाड गावामध्ये आणि इथून आता आपण जाणार आहे सरळ सरळ रायगडावरती. तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, तर कालचा व्हिडिओ तो होता प्रतापगडचा. तर आता जास्त टाइम न वेस्ट करता आपण जाणार सरळ रायगडावरती. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, गडावर जाण्याआधी मित्रांनो आता आपण जाणार आहोत चौदार तळाला. चौदार तळ बघून आपण मग गडावर जाऊ. आता महाडमध्ये आलोच आहे तर बोललो 2-3 स्पॉट आहेत जे मेन ते कवर करू बोललो, आहे की नाही, आणि माझ्या थ्रू तुम्हाला ते दाखवू. तिथं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह केलेला, तिथं त्या पावन तळावरती आपण चाललेलो आहे. आणि त्याच्यानंतर आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज जाणार रायगडाला भेट द्यायला, ते आपण बघायला जाणार आहेत. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल. तर व्हिडिओमध्ये बनत राहा, तुम्हाला अशा भरपूर नवीन गोष्टी भेटत राहणार. चॅनलला तुम्ही बघत असाल सबस्क्राईब करा. हे बघा मित्रांनो, आपण इथं पोचलेलो आहो. जस्ट 2 मिनटाचं बाईकचं रनिंग होती, जास्त नाही. बघा हेच ती जागा तुम्हाला मी सांगत होतो. हे महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील हा महाड शहरात असलेला ऐतिहासिक तलाव आहे. येथील चौदार तळाचा सत्याग्रह इतिहासात फेमस आहे. हे बघा मित्रांनो, हे असं चौदार तळ, मस्त पाणी इथं बघू शकता तुम्ही. इथं चालण्यासाठी अशी वाट केलेली आहे, नाही तर आंबेडकरांचा तळा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण मानवंदना देऊन जिथे आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह केलेला त्या पायऱ्यांवर जाऊ. तर मित्रांनो, या चौदार तळ्याबद्दल मला एक चांगलीशी माहिती भेटलेली आहे, ते तुम्हाला आपले भाऊ सांगतील. जय मित्रांनो, हे आपले 14 तळे, याच्यामध्ये 14 विहिरी आहेत, म्हणून याला नाव 14 तळे असं दिलं. आणि इथे आपल्या बाबासाहेबांनी पाण्याचा सत्याग्रह केलेला, त्याच्यामुळे आपल्याला इथे पाणी प्यायला तिथून चालू झालं, आपले हक्क मिळाले आपल्याला. जय भीम. चौदार तळ्याचं पाणी प्राशन करताना क्षण इथे शिल्पपटामध्ये कोरलेला आहे. याच पायऱ्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 1927 रोजी अस्पृश्याच्या मूलभूत मानवी हक्कासाठी पाणी प्राशन करून संघर्ष केले. चौदार तळ्याचं दर्शन झाल्यास आता आपण रायगडाच्या दिशेस निघूया. हे बघा मित्रांनो, आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. आता आम्ही फोटो क्लिक केला आणि हे आहे चकमक टोक. किती भारी वाटते. जर तिथून कोणाला वरतून खाली फेकला, बघा तिथून वरती खाली फेकला की डायरेक्ट कामच भारी डायरेक्ट. बघा मित्रांनो, गडाच्या पायथ्याशी आपण आलेलो आहोत. इथून असा एंट्रन्स आहे, इथून तुम्ही येऊ शकतात या साईडला. तर आम्ही पण आता चढायला सुरुवात करणार आहे, तर व्हिडिओमध्ये बनवून राहा. तर चला मित्रांनो, आता आपण गड चढण्यास सुरुवात करूया. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. तर अशा प्रकारे आपण सुरुवात केलेली आहे. पण आता इथला पर्याय निवडला चढासाठी. अरे बापरे, मॅन वर्सेस वाईट झालं मी आता. तर भाले पकड जरा.
कित्येक लोक त्या साईडने येतात. हा रे भारी एक्सपिरियन्स होता. एवढ्यात हो हा विचार एकदम मजा आली. हो मजा आली. पाय दुखले. डेंजर एक्सपिरियन्स होता. नाणे दरवाजा तुमचा हा माझा का? हा नाणे दरवाजा पहिला दरवाजा. हा गडाचा पहिला दरवाजा याला नाणे दरवाजा असे म्हणतात. ते सुंदर असं हनुमानाचं मंदिर बनवलेलं आहे. मित्रांनो थोडाच पहिलाच एक गेट पार केल्याच्या नंतर हवा टाईट झाली आणि या लोकांनी माझ्यावर स्कॅम केला. ते लोक मला बोलले थोडंच आहे जास्त नाही. यांची तोंड बघा. स्कॅम केलेला लोकांनी. चला आता तर सुरुवात आहे. सुरुवात थांब जरा हवा टाईट झाली. हे बघा मित्रांनो किती पर्यटक इथं आलेत आणि मी इथं हवा टाईट झाली. आता मला नाही वाटत वरती चढू शकतो. मी आता ही कमान रोहनच्या हातात देतोय. यापुढे जेवढे पण व्हिडिओ दिसतील ते रोहनच्या असतील. चल चला भेटू. काही क्षण विश्रांती करून पुन्हा गड चढण्यास सुरुवात केली. मित्रांनो आता आपल्याला अजून एक वैशिष्ट्य माहीत पडलं किल्ल्याचं. सांगा. ती वाट दिसते कोणची? ही ती जुनी वर महाराजांची. ही वाली ना? तिथून असे इकडे अच्छा. घोडे हाती इकडून आणायचे. बघा मित्रांनो कसे यायचे ते ह्या साईडून. आणि ते तो वाला कोणचा? तो हे जुनीवाला ना. हे बघा हे दिसतंय मित्रांनो तुम्हाला. हे जुनी पायवाट आहे ही. आता ही सध्या बंद आहे आणि ही नवीनवाली आपल्यासाठी चालू केलेली आहे. बंद हवा तर टाईट झालेली पण आता स्टार्टिंग झाली ना चढायची तुझी म्हणून तू जास्त पोट आहे. आता ऍक्च्युली मी शॉर्टकट मारला ना त्याच्यामुळे मला जास्त त्रास झाला. पण आता नाही जिद्द आहे पूर्ण करणार. ऐके नाही शॉर्टकट मारणार ए बाबा. आता शॉर्टकट नाही. शॉर्टकट मेहनत जी आहे तीच. शॉर्टकट नाही. आता आपली ताकद आलेली आहे. महाराजांचं नाव घेऊन भाऊ परत जय शिवाजी महाराज केली. थांबणार नाही घरी. आता नाही थांबत. आता सगळे काय ऐकत नाही. आता कुठे डायरेक्ट टाकमग टोक. चल किती वय आजी? 70. बघा आजी पण गड चढताय. काय नाव आजी तुमचं? गाव बघा. बघा मित्रांनो ह्या आजी चढतायत आणि आपण थोडे धष्टपुष्ट असून काय कामाचे नाही. आणि त्यांच्याबरोबर आहे बघा ही लहान मुलगी चिमुकली पण आहे. ती पण आहे काय. चला आजी भेटू तू वरती किल्ल्यावरती. हा चल पिल्लू. हे बघा लहानशी चिमुकली मस्त हाय कर दिशू. हाय कर. घाबरलेले. 25% चढल्याच्या नंतर कोकण चढ बनव. आता आम्ही इथं थोडं विश्राम करतोय. वरती आलेले आहेत. हा गड चढून एवढा आहे बघा. कोकण सरबत घेणार आणि हे आमची माणसं थांबलेली आहेत. आता लिंबू सरबत केला आलोय मी. घेतोय. तुम्हाला लिंबू सरबत. थोडा वेळ विश्राम केल्यास लिंबू पाणी पिल्यानंतर आपण आता गड चढण्यास सुरुवात करू. आता लिंबू सरबत पिल्याच्या नंतर फुल एनर्जी आली आहे. नको ओरडून घालू नको. परत ब्रेक घेऊ वाटलं तर. काही क्षण चालण्याच्या नंतर आपण व्ह्यू पॉइंट वरती आलोय. व्ह्यू पॉइंट वरून आपल्याला समोर सह्याद्रीच्या रांगा आणि टकमक टोक दिसते. हे बघा मित्रांनो डोंगर कोरून रस्ता बनवलेला आहे. बघा आणि ह्या साईडला बघितला तो पुराचे नजारे दरी आणि तो तिथं टकमक टोक. मेन ह्या पायऱ्या भारी चढतात चढायला.
बाकी तुम्ही चढू शकतात, पण ह्या वाल्या हवा टाईट होतो, एकदम स्टीप आहे. नाही येता मित्र पण कोण मित्र पण दमलाय. पळू नको पण आपला पैलवान गडी बघा, त्याला घेऊन चढतोय तो. थकलाय पोरगा, थकलाय, उचलून घेऊन चाललाय गाड्यावर, असंच घेऊन चाललाय याला. थांबणार नाही गाडी चालली. थोडाच वेळ पहिला बोललो होतो की तो ऑफ रोड परवडेल, पण या पायऱ्या नाही, इथे परत पायऱ्या आल्या. हे बघा, आता एकदम चढण, एकदम कठीणवाला चढण आहे. हा भाऊ काय खातो काय माहिती, तर आम्हाला चढायला प्रॉब्लेम होतो, हा याला घेऊन चढतोय. हा बघा मित्रांनो महादरवाजा, या साईडून एंट्री पॉईंट आहे. अजून एवढं बाकी चढायचं. कुठे हा रे, हा तो बाबू दादा क्लिनिंग चालू आहे गडाची. हा एवढं चढलोय, असलेले माझे मित्र. झोपलेलो मी आणि इथं झोपलोय मी, आडवा झालं. मित्रांनो इथं बसलोय तर बघा कचरा केलाय लोकांनी. अरे बॉटलला आणतात तुम्ही तर घेऊन जावा, असं टाकू नका इकडे. तर आम्ही पण घेऊन आलोय आमची बॉटल, आमचा कचरा बांधून ठेवलेला. तो खाली पण भेटणार का? आता हा जो समोर दिसतोय हा गडाचा मुख्य दरवाजा म्हणजे महादरवाजा आहे. ह्या महादरवाजाचं बांधकाम जर तुम्ही बघितलं तर ते तुम्हाला गौमुखी पद्धतीचं बघायला मिळतं. कारण याचा फायदा असा, पूर्वीच्या काळी मोठमोठे ओणगे दरवाजावरती आणून आदळले जायचे किंवा लांबून दरवाजावरती तोफांचा मारा केला जायचा. त्यामुळे या महादरवाजाचं बांधकाम आपल्याला गौमुखी पद्धतीचं बघायला मिळतं, जेणेकरून कोणी तोफाचा मारा केला तर ते बुरुजावर आदळतील आणि महादरवाजा साबूत राहील. या दरवाजामधून आतमध्ये गेलो की दोन्ही बाजूला छोट्या खोल्या आहेत. या ठिकाणी पहारेकरी बसायचे. महादरवाजाने असं आतमध्ये आल्यावरती बघा असा नजारा दिसतो. किल्ल्याच्या आतमधील बघा भाग. महादरवाजावरून किल्ल्यावर जाण्यासाठी 50 रुपये तिकीट आहे. आपल्याला VIP ट्रीटमेंट भेटलेली आहे. सगळं भावामुळे पॉसिबल झाले. गाववाले असल्यामुळे आपल्याला असंच जायला दिलं. नाहीतर माझे 2 मित्र आहेत, त्यांचं तिकीट काढावं लागलं त्यांना. इथे आपल्या रायगडच्या संरक्षणासाठी आपल्या गावाचीच पब्लिक आहे, आपल्या घरचीच पब्लिक आहे. आला तर या. हे बघा मित्रांनो महादरवाजाचा असा व्ह्यू भेटतो वरनं, झिगझॅग पॅटर्न मध्ये बघू शकतात. तिथून एंट्री करून असं आतमध्ये येऊन असं वरती त्याला रायगड हा पूर्वी रायरीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता. हा रायरी सुरुवातीला चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. 1656 साली हा रायरी महाराजांनी जिंकून घेतला. हे बघा मित्रांनो हे आहे गंगा तलाव. ह्याचं वैशिष्ट्य हे आहे की हे पाणी इथलं वर्षाचं 12 महिने पाणी असतं. इथलं पाणी कधी आटत नाही. गडावरचं तलाव आहे, गडावरचं तलाव आहे. पाणी आटत नाही. हे काय याचं काय नॅचरल पाणी येते की काय येतं याचं? झरे आहेत. असं पावसाचं पाणी साठलेलं नाही ना. बघा मित्रांनो त्यामध्ये मासे बघा, माल्याची माशी. तर चला मित्रांनो आपण पण जाऊया या तलावामधलं पाणी प्यायला. महाराजांच्या टायमामध्ये बांधलेला हा गंगा सागर तलाव, महाराजांच्या टायमामध्ये बांधलेला. विचार करत आज आपण हे लाईव्ह बघतोय आणि इथलं पाणी कधीच आटत नाही. तर आपण पण तो बघा माझा मित्र गेलाय.
किल्ल्याच्या वरच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला असा नजारा दिसतोय. आता आपण किल्ल्याच्या समोरील बाजू आलोच आहोत. आपण आता 2 बुरुज पाहत आहोत. त्यामधील एक हा बुरुज जो छोटावाला आहे तो विजय स्तंभ आहे आणि दुसरा राणींचा महल. आता मित्रांनो आपण चाललोय भुहेरी मार्गातून शॉर्टकटनी. अरे बापरे, एकदम छोटा रस्ता आहे रे. बघा पायवाट एकदम छोटी पायवाटी वर जाणं किल्ल्यामध्ये जाण्यासाठी. बघा ना, अजून आहे तसंच आहे. आता आपण पाहतोय राणींचे महल. या राणी वशामध्ये एकूण 6 खोल्या आहे. 6 मधील 4 खोल्या एकमेकांना जोडून आहे. 2 खोल्या स्वतंत्र आहे. हे दुसरा, तो एक पहिला रूम होता बेडरूम, हा दुसरा. हे तुम्हाला असं दिसतंय, याच्यावरती पण असे मंडप टाईप मध्ये होते, लाकडाचे ते घर बनवायचे त्या टाईप मध्ये, ते महल असायचे. आता तर पूर्ण खाली पडलंय पुरा. या साईडला खिडकी आहे. खोल्यांच्या मागच्या बाजूला आपल्याला दगडी शौचालय बघायला मिळतात. हे बघा, इथं बाथरूम आहे. हे महाराजां काळामधील टॉयलेट आहे. बघा कशी इंजिनिअरिंग होती बघा त्या टायमाची. हा मित्रांनो, इथं पाय ठेवायचा होता आणि जो वेस्ट आहे तो पूर्ण इथून खाली जायचा. आणि इथं पण आहे बघा, 6 राण्यांचे 6 महल बघा. सगळं एकच केलं असं पहिलं होतं ना. महाराज की जय भवानी. आपण पाहायला सुरुवात केली गडाची पाठीमागची बाजू आहे. आपण बघत बघत समोरच्या बाजूला जाणार आहोत. पण रायगड किल्ल्याची जर सरासरी समुद्र स्तरापासूनची जर हाईट पाहिली तर समुद्र स्तरापासून हा रायगड 2851 फूट उंच आहे. आणि पायथ्याशी जिथे गाडी पार्क केलं तुम्ही, तिथून रायगडाची हाईट पाहिली तर ती हाईट आहे 1375 फुटाची. आणि रायगड किल्ल्याचं मूळ नाव पाहिलं तर या गडाचं मूळ नाव रायरीचा किल्ला. या रायगडाचं मूळ नाव रायरी होतं. आणि रायरी नावाने ओळखला जाणारा हा डोंगर प्रामुख्याने जावळी खोऱ्यामध्ये येतो. आणि जावळीचं जे खोरं म्हणतात ते प्रतापगडापासून चालू होतं. रायगड किल्ल्याच्या दक्षिणेला प्रतापगड किल्ला आहे. म्हणजे तुम्ही गाडीने गेलात तर 70 किलोमीटरवर प्रतापगड आहे. प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगड किल्ल्याच्या उत्तरेला कोकण दिवा आहे. आणि कोकण दिव्यापर्यंत रायगडाच्या चहूबाजूने व्यापलेला खालील भूभाग, या भूभागाला पूर्वी जावळीचं खोरं म्हटलं जायचं. हे जावळीचं खोरं एवढं घनदाट की हे सूर्याचं किरण ना त्यावेळी जमिनीपर्यंत येत नव्हतं. अस्वलाच्या केसात सोडलेली ऊस सापडेल, पण जावळीच्या जंगलामध्ये जर मोकाट हत्ती सोडला तर हत्ती सापडणं इकडे कठीण व्हायचं. इतकं जंगल होतं या परिसरात. म्हणून या परिसराला त्यावेळी जावळीचं खोरं म्हटलं जायचं. आणि हे जावळीचं खोरं प्रतापगडापासून चालू होतं. रायगड किल्ल्याच्या दक्षिणेला प्रतापगड आहे. ही गडाची दक्षिण बाजू इकडे प्रतापगड आहे. वातावरण स्वच्छ असेल तर प्रतापगड इथून दिसतो. प्रतापगडाच्या पायथ्यापासून या रायगड किल्ल्याच्या उत्तरेला कोकण दिवा आणि कोकण दिव्यापर्यंत रायगडाच्या चहू बाजूने व्यापलेला खाली असणारा भूभाग म्हणजे जावळीचं खोरं. हे जावळी खोरं एवढं घनदाट की सूर्याचं हे किरण सुद्धा जमिनीपर्यंत येत नव्हतं. अस्वलाचे केसात सोडलेली ऊस सापडेल, जावळीत सोडलेला हत्ती सापडणं कठीण. म्हणून या परिसराला जावळी. आणि हे जावळी खोरं छत्रपती शिवरायांनी 15 मे 1656 मध्ये हे जावळी प्रांत जिंकलं. आणि हे जावळी प्रांत जिंकलं त्यावेळी या गडाला रायरी म्हणायचे. हा एक डोंगर होता. इथे काही इमारती नव्हत्या, इथे बांधकामं नव्हती. हा डोंगर होता. शिवरायांना ऐकून माहिती होता, महाराजांनी पाहिलं नव्हतं या गडाला. पण हा जावळी प्रांत आपण ताब्यात घेऊ म्हणून जावळीचे जे मोरे होते, आदिलशाहीकडे काम करायचे, त्या मोऱ्यांना राजाने एक प्रेमाने पत्र लिहिलं. आपण पत्र म्हणतोय, त्यावेळेच्या भाषेत खलिता म्हणायचे त्यावेळी. हे बघा मित्रांनो, शिवकाळामधील हे रूम्स आहेत त्यांचे, मंत्रिमंडळांच्या राहण्याच्या खोल्या. राणीवाशातून बाहेर आलात की समोर 2 धान्याचे भुई कोठार लागतात. यामध्ये धान्य साठवलं जायचं आणि पेशवाईमध्ये याचा कैद्यांना ठेवण्यासाठी वापर केला जायचा. धान्य कोठार पाहून झाल्यास आता आपण राजमहल मध्ये प्रवेश करू.
महाराजांनी अखेरचा श्वास इथं घेतला होता त्या ठिकाणी एक छोटे स्मारक बनवण्यात आले आहे. हा ॲक्च्युली महाराजांचा राजवाडा होता, तर महाराज इथं राहायचे. ते बघा त्यांचं इथं एक छोटंसं स्मारक बनवलं आहे. बाकी किल्ला एवढा अतिशय सुंदर आहे ना मित्रांनो, तुम्हाला काय सांगू. अजूनही साबूत आहे सगळ्या गोष्टी. राजमहलमधील स्मारकाचं दर्शन घेऊन झाल्यास आपण आता राज दरबारात जाऊ. आता आपण चाललो राजदरबारामध्ये. इथं उभं राहिल्याच्या नंतर इथं आवाज त्या येतो. कोपऱ्यामध्ये. त्या कोपऱ्यात बघा, त्या कोपऱ्यात उभं राहिल्याच्या नंतर ह्या कोपऱ्यात आवाज येतो. राजांचे असती बोललो तुम्ही. हा महाराजांचा राजदरबार. इथे सगळे त्यांचे मंत्री सेनापती वगैरे इथे बसायचे. अच्छा. की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. राजे या मार्गाने येताना आनंदाने येतात. 6000 प्रजा उठते, डोक्यातला मानाचा भगवा पेटा काढते, एकाच कमरेवर राजाला मानाचा मुजरा करते. आई बहिणी राजाला ओवाळतात. आनंदाच्या सोहळ्यात त्या 4 पायऱ्या चढताना राजांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू नव्हे तर दुःखाचे अश्रू येतात. का? या आनंदाच्या सोहळ्यात राजांच्या डोळ्यातून अश्रू येण्याचं कारण, ज्या जीवा भावांवर, ज्या वीर मावळ्यांवर ज्याने हिंदवी स्वराज्य घडविलं, ज्याने स्वराज्यासाठी रक्ताचे पाड घालवले, तो मावळा मात्र या दरबारात दिसत नव्हता. त्या पायऱ्या चढताना राजा नक्कीच आऊसाहेबांना म्हटलं, आऊसाहेब पहिली पायरी चढतोय हिंदवी स्वराज्याची, दुसरी पायरी प्रतापराव गुजर, तिसरी पायरी तानाजी मालुसरे. आऊसाहेब लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणणारे बाजी. आऊसाहेब आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा ताणा. आऊसाहेब जे हिंदवी स्वराज्य घडविलं, तो मावळा मात्र आज दरबारात दिसत नाही. त्या अनाथ पोरं, त्या विधवा बायका या दरबारात खेळतायत, रामतायत. कल्पना करा, त्या आनंदाच्या सोहळ्यात, त्या दुःखाच्या सोहळ्याने काय प्रवेश केला असेल. असंख्य वीर शूरांची नावं घेऊन राजे लटलटत्या पायाने सिंहासनावरती आरूढ झाले. राजांच्या हातात विष्णूची मूर्ती, राजांच्या अंगावर 1000 मोहरांचा वर्षाव, आणलेल्या गागा भट्टाने 7 नद्याचा समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातलाय. राजे छत्रपती होत आहेत. गावात खेड्या गावात कळवण्यात जातंय की राजा छत्रपती झालं, पण या दरबारातला कोपरा रिकामा दिसतोय का? अरे ज्याने सह्याद्रीच्या कुशीत रक्ताचे पाठ घालवले, ज्यांच्यामुळे हिंदवी स्वराज्य घडविलं, तो मावळा मात्र दरबारात दिसत नव्हता. राजाने रडायचं नसतं, राजाने चित्ते लागणे द्यायची नसते, राजाने समशानात जायचं नसतं. राजे सिंहासनावर त्यारूढ झाले आणि आऊसाहेब म्हणतात की लगेच, अरे या शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणारं बाळ, या शिवनेरीच्या काळ्या मातीचे गडकिल्ले बनवणारं माझं बाळ आज 32 मणाच्या सिंहासनावर त्यारूढ होतोय. राजे सिंहासनावर त्यारूढ झाले आणि या दरबारात जोरात आवाज झाला की सगळ्यांनी पाठून जय बोलायचं आहे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. गोष्ट झाल्या आणि याच प्रकारे राजांचा राज्याभिषेक पार पडला. आज जे 32 मणाचं सिंहासन होतं, ते आज आपल्याला पंचधातूचं पाहायला मिळतं. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान टोपणना वितिकत खान याने गणाचे गाव घालून 3 नोव्हेंबर 1689 मध्ये सिंहासन लुटून नेलं. कोल्हापूरचे संभाजीराजे 13वे वारसदार आणि 2009 मध्ये मूर्तीची स्थापना केली आहे. मूर्तीवरती छत्र आहे. 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेजल सिंग 1985 मध्ये बसवले. मूर्तीवरती जो हार आहे, सांगलीवरून भिडे गुरुजींची रोज 2 लोक येतात. कंपल्सरी देवपूजा आरती होते. 27 वर्ष सेवा चालू आहे. किती वादळ वारा असू द्या, कंपल्सरी देवपूजा आरती होते. दुसरा हार श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्याकडून 7 ते 8 वर्ष हार झाली कंपल्सरी येतो. पहा बघा, आजही आपल्याला फ्रेश हार पाहायला मिळतो. सांगलीतून भिडे गुरुजींची रोज 2 लोक येऊन हार देवपूजा करतात आणि दुसरा हार सीएम साहेब यांच्याकडून येतो. पहा बघा, समोर जो नगारखाना आहे, मुंबई मधला गेट ऑफ इंडिया पाहिलाय का? सेम रचना आहे की नाही? हा गेट ऑफ इंडिया सारखा दिसत नाही, तर गेट ऑफ इंडिया दिसतो. इंग्रजांनी याचीच कॉपी करून तिकडे बनवलं. याला म्हटलेला नगारखाना. समोर आज आपल्याला दरबार आहे. या दरबार याच्या आधी रायगड कोणी पाहिलाय? या दरबारामध्ये इको होतो.
आता दाखवता येणार नाही, गर्दी प्रचंड आहे. सायलेंट असलं तर आजही आवाज जातो. त्या बांधकामामध्ये सिस्टीम केलेली आहे. आज गडकिल्ले पहा, आज दरबारावरचं छप्पर पाहायला मिळत नाही. सागाची लाकडं खापार नळ्याची कौलं होती. इंग्रजाने रायगड जाळला. 10 मे 1818 तोफेचा बडीमारा करून रायगड जाळला. इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे रायगड 11 ते 12 दिवस जळतो. इंग्रजांना आपल्या इकडचा रस्ता माहित होता का? इथून कोण झालं? आपणच. म्हणून एक शेर सांगतो, कोणी राख म्हणून घेऊ नका. अरे तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात. अरे तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. अरे तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजीराजांना, धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना विसरेल त्याला खरोखर पूर्णपणे औरंग्याची औलाद म्हणतात. औरंग्याची औलाद म्हणतात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. राज दरबार पाहून झाल्यास आता आपण चाललोय महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. तर अशा प्रकारे आपला आता राजदरबार बघून झालेला आहे. तर आता आपण बाजारपेठ झालेलो आहे. बाजारपेठ बघायला चाललो. बाजारपेठ बघायला आलेलो आहे. सगळ्यात मोठा बाजारपेठ हा रायगड. या ठिकाणी आता शिवाजी महाराजांची प्रतिमाची हे बघा मित्रांनो, आता महाराजांची इथं प्रतिमा स्थापित केलेली आहे. मस्त आहे. हा आहे होडी माळ. इथे बोलायचे सर्वात आधी इथे होडी पेटत होती, मग बाकीच्या होड्या पेटायच्या. अशी आख्यायिका आहे. महाराज होडीमध्ये नारळ टाकायचे आणि जो कोणी पेटता नारळ काढेल त्याला सोन्याचे कडे. मित्रांनो हे आहे बाजारपेठ. सगळ्यात मोठी बाजारपेठ रायगड होती. इथे सगळं सामान भेटायचं. इथं सर्व सामान भेटत आहे. इथं तलवारी, धान्य, मोठा बाजार होता. आणि ते बोलतात ना काय, आगे दुकान पिछे मकान, अशा टाईप मध्ये होतं. हे तुम्ही जे बघतायत ना, हे इथं दुकानं असायचे आणि त्याच्या मागच्या साईडला इथं ते व्यापारी लोक राहायचे. आणि एवढ्यावरती काय माहितीये, इथं कारण ते लोक घोड्यावरती यायचे आणि तिथून ते लोक खरेदी करायचे. तिथून ते लोक खरेदी करायचे. तिथून जो चालू होतो तो एकदम लाचच्या टोकापर्यंत. आणि दोन्ही साईडला सेम तसंच आहे. तर आपला आता बाजारपेठ बघून झालेला आहे. आणि आता आपण चालू आहे सोमेश्वराचं मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी बघायला. चला आता आपण चाललो आतमध्ये. किती पर्यटक आले दर्शनाला. महादेवांचं दर्शन घ्यायला एवढी लाईन आहे. मुख्यद्वारमधून बाहेर पडलास आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बघण्यास मिळते. रायगडचे निर्माता शिरोजी हिंदोडकर यांचे नाव पायरीवर कोरण्यात आले आहे. आणि आता जे आपण पाहत आहोत ते आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. हे बघा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आपण दाखवतोय. रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. दिनांक 3 एप्रिल 1680 या दिवशी महाराजांच्या गडावर निधन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचं असं दर्शन घेऊन आपण टकमक टोकेकडे निघू. बघा मित्रांनो, महाराजांचा हा वाघ्या कुत्रा होता. एकदम प्रिय होता त्यांना. जेव्हा महाराजांना अग्नी दिली तेव्हा त्यांनी अग्नीमध्ये उडी मारून समाधी घेतलेली. हा बघा त्यांचा कुत्रा. महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन झाल्यास आता आपण चाललोय टकमक टोक बघायला. लोकल गाईड असल्याचा इथला हाच फायदा आहे की पुरी दुनिया तिकडे जाते आणि आम्ही इकडे. बघा, आणि टकमक पॉइंट वरती आपण पोहोचलेलो आहोत. इथून डायरेक्ट ढकलून द्यायचे खाली. हे आपला दोन्ही साईडनं दरी. हे बघा, इथं पण दरी आहे, इथं पण दरी आहे. आणि हा इथून डोंगर आहे. जसे आपण टकमक टोकाकडे जातो तसेच टोक निमुळते होत जाते. पुढे तुटलेला 2600 फूट कडा आहे.
टकमक टोकाचे येतं एवढे पर्यटक आहेत की उभा राहायला पण जागा नाही. शेवटच्या पॉईंटच्या इथं उभा आहे आपण. इथून पण डायरेक्ट खाली, इथून पण डायरेक्ट खाली, मध्ये मध्ये थांबलं. आणि हा बघा आमचा गडी. मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला जरूर आवडला असेल. आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो, आमचं रायगड दर्शन पूर्ण झालं आहे. तर तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओमध्ये तुम्ही जरूर आम्हाला कळवा. व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. जय शिवराय. जय शिवराय.